सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. मी रिद्धी चंद्रभान महाले. आज मी आपणासमोर विषय मांडते संस्कारांचे महत्त्व. मातृदेवो भव पितृदेवो भव, मातृदेवो भव पितृदेवो भव, अतिथी देवो भव असे महान संस्कार करणारी एकमेव संस्कृती म्हणजे आपली भारतीय संस्कृती. भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध असे अनेक धर्म आहेत. प्रत्येक धर्माचे रीतिरिवाज जरी वेगळे असले तरीही शिकवण मात्र एकच आहे. सत्य, अहिंसा, दानधर्म, भूतदया यांसारखे संस्कार प्रत्येक भारतीयावर आहेत. संस्कारातूनच घडतो मानव असे म्हणतात. हे संस्कार जर मानवाला त्याच्या लहानपणी मिळाले तर त्याच्या जीवनाचे सोने होते सोने. संस्कार हे कपड्यांप्रमाणे अंगावर घालता येत नाही, औषधांप्रमाणे पोटात घेता येत नाही, तर ते आपल्या कृतीतून रुजवावे लागतात. त्यासाठीचा सर्वोत्तम काळ म्हणजे आपल्या बालपणीचा काळ. आज प्रत्येक माता पित्याला वाटतं की आपल्या पोटी शिवबा जन्माला यावे, जिजाऊ जन्माला यावा. अरे पण घडतील कसे शिवबा आणि घडतील कशा जिजाऊ? आमच्या घरी आहेत मम्मी, मॉम. आमच्या घरातील आया मुलांजवळ जाऊन न बसता टीव्ही समोर जाऊन बसतात, मालिका बघतात. मग कसे घडतील संस्कार सांगा ना? पूर्वीच्या काळी आजी, आजोबा, काका, काकी आणि इतर भावंड एकत्र जेवायला बसायची, चर्चा करायची, गप्पा गोष्टी करायची. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार करावा लागत आहे. आत्ताच्या या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये मुलांचे रात्रभर फोन पाहणं, सकाळी उशिरापर्यंत झोपणं आणि जरा कुठे काही बोललं तर लगेच उलट उत्तर देणं अशा विकृत सवयींमुळे पुढचा समाज कसा असेल याची कल्पना करूनच अंगावर शहारे येतात. ज्या आई वडिलांनी हाडाची काढ करून मुलाला मोठं केलं, शिकवलं, ज्या आई वडिलांनी मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या नावावर घरदार केलं, आज त्याच आई वडिलांना वृद्धाश्रमात राहावं लागत आहे. आईचे मायाळू प्रेम, वडिलांचे कडवट प्रेम आणि भावा बहिणीचे अदृश्य प्रेम कुटुंबातच तयार होत असते. आजोबांचा हात धरून आणि आजीच्या गोष्टी ऐकून खूप काही शिकता येते. सकाळची देवपूजा आणि सायंकाळची शुभंकरोती हा तर फारच मोठा संस्कार आहे. संस्कारामुळेच घडले रामकृष्ण पांडव. संस्कारामुळेच घडले रामकृष्ण पांडवही, शिवाजी, संभाजी, तानाजीही, लाल बाल पाल अन गांधीही, लाल बाल पाल अन गांधी. भारताचा प्रत्येक महान पुरुष हा संस्कारांमुळेच घडला. अजूनही अशी माणसे घडायची असतील तर संस्काराशिवाय पर्याय नाही. संस्काराचे बीज पेरणे ही